अध्याय 12 कथाभाग। अर्जुनाने दत्ताला विचारले की शास्त्राचे वर्म मी ऐकले, पण आता मला ज्ञानविज्ञान समजावून सांग। दत्त म्हणाला, हे संसारी जीव मूढ आहेत, त्याची शास्त्रावर श्रद्धा नसते, त्यामुळे ते देवांच्या कृपेला मुक्तात। स्वतः साक्षीरूप असूनही मीच करता असे म्हणतात। हा भ्रम दूर झाला की तीच मुक्ती, पण आत्मा हा स्वतंत्र असल्यामुळे त्याला बंधच नाही, तर मुक्ती तरी कसली। ब्रह्म मुळात एकमेव होते, तीच मूळ शक्ती, पण नंतर संकल्पामुळे हा सर्व विस्तार वाढला, याला कोणतीच उपमा देता येत नाही। आता तुला जर असे वाटले की हा भ्रम जर सत्य नाही, तर मग शास्त्र विचाराची जरुरीच काय, तर ते योग्य नव्हे। कारण जसा अग्नी योगे हिनकसपणा घालवला की सोने शुद्ध होते, तसाच हा भ्रम शास्त्राभ्यासाने दूर केला की मग स्वयंमेव ब्रह्मच। तिथे कुठचा संसार आणि कुठचे प्रारब्ध। अर्जुनाने पुन्हा विचारले की योगज्ञान कसे साधावे ते तर मला सांगा। दत्त म्हणाले, अरे मूळ स्वरूपाच्या ठायी कल्पनाच नाही, म्हणून ते निर्विकार व नित्यमुक्तच। अरे मूळ स्वरूपाच्या ठायी कल्पनाच नाही, म्हणून ते निर्विकार व नित्यमुक्तच आहे। प्रकृतीमधील जे विशुद्ध सत्व आहे तोच जगाचा उत्पादक ईश्वर आहे। तोच सर्वांच्या अंतरात राहतो व भक्तजनांचा उद्धार करतो। त्याच्या दोन शक्ती आहेत, एक विद्या व दुसरी अविद्या। अविद्येत जे ब्रह्माचे प्रतिबंध पडते तोच जीव होय। मी वेगळा व ईश्वर वेगळा या जाणीवेमुळेच बंधन पडते। आता उत्पत्ती सांगतो ती एक। मूळच्या ब्रह्मातून प्रकृती, तिच्यातून महत्तम, त्यापासून अहंकार, त्यापासून पंचमहाभूते होतात। मग त्यांच्या कमी अधिक मिश्रणातून 5 ज्ञानेंद्रिये होतात। पंचभूते व सत्वांश यांच्या मिश्रणाने मन, बुद्धी व अहंकार बनतात। राजंशापासून कर्मेंद्रिये व 5 प्राण बनतात। या सर्वांचा जो एकत्र मेळ होतो तेच लिंग शरीर व तोच जीव होय। त्याच्या भोवती 5 कोशांचे आवरण असते। अशी असंख्य शरीरे असतात। देह हा अधिष्ठान, अहंकार हा कर्ता, इंद्रिये ही साधने, प्राणवायू हा प्रयत्न आणि इंद्रिय देवता या 5 गोष्टीमुळे विश्वास, घडामोड सतत होत असते। मग ती कर्मे सुख दुःख देतात, जन्ममरणाच्या फेऱ्यात गुंतवितात। ही कर्म भोगूनच संपवावी लागतात। ज्ञानाशिवाय हे चक्र संपत नसतं। त्यासाठीच गुरुला शरण गेलं पाहिजे। जेव्हा अभिमान सोडून कर्म घडतात तेव्हा ईश्वर कृपा होते आणि सद्गुरूची भेट होते। म्हणून मग गुरु आणि ईश्वर हे एकच मानावेत। नंतर गुरुमुखाने श्रवण करावे, पुढे त्याचे चिंतन करावे व ध्यान करावे। या अशा अभ्यासामुळे मग साधक आपोआप ब्रह्मस्वरूप होतो। तुझ्या भाग्यामुळेच माझ्यासारख्या गुरुचा लाभ झाला आहे। आता महावाक्याचा विचार प्रथम कर।